तालुक्यात खडकदेवळा परिसरात रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागा या जमीन उद्ध्वस्त झालेल्या आहेत. शेतकऱ्यांनी केळीसाठी मोठी मेहनत घेऊन केळी बाग फुलवला होता, परंतु अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास पावसामुळे हिरावून घेतलेला आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सतत शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे. तरी झालेल्या नुकसानीचा त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा खुर्द येथील प्रगतशील शेतकरी शालिग्राम भास्करराव शेलार, दिगंबर शेलार, सुशांत संजय शेलार, गजानन तेली, गणेश तेली, साहेबराव पाटील, सुनील भास्करराव शेलार, सीताराम पाटील, विजय शेलार आदी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे. शासनाने योग्य नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या शेतकरी वर्गाकडून होत आहे. राम भास्करराव पाटील, राहणार खडकदेवळा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. कालच्या पावसामुळे फार नुकसान झालेले आहे. माझी केळी 5 एकरमध्ये होते. 7,500 केळीचं खोड होतं, पूर्ण निसलेलं होतं. त्याच्यामुळे कालच्या वादळी पावसाने सर्व जमीनदोस्त करून दिलं. एकही झाड शिल्लक राहिलेलं नाही आहे. तरी शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावे ही विनंती. ही केळी लावलेली होती, आता पूर्ण 12 महिने केळी झालेली होती. माल चालूच होणार होता, पण निसर्गाने आलेला घास तोंडी. किती एकरमध्ये? 7,500 केळीचं खोड होतं. अच्छा. खूप पाऊस, वादळ, रात्री खूप हवा चालल्यामुळे एकसारखी हवा होती. त्याच्यामुळे सर्व झाड जमीनदोस्त झाले. कमीत कमी 15 लाखाचं नुकसान झालेलं आहे. तरी शासनाने चांगल्यात चांगली नुकसान भरपाई द्यावी. मी दुष्यंत संजय शेलार, खडकदेवळा खुर्द इथला शेतकरी असून माझा केळीचा बाग 4,500 लागवडीखाली आहे आणि कटाईला होता. तो कालच्या रात्रीच्या वारा वादन पाण्यामुळे पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे, जमीनदोस्त झालेला आहे. आणि सरकारकडे एवढीच मागणी की याची सर्व परिपूर्ण आणि चांगली भरपाई मिळो. हे 2.5 एकरमध्ये 4,500 खोड आहे. मेहनत केली मागच्या वर्षी 2024. आता कटाईला तयार आहे, माल तयार होता कटाईला. कमी 15 लाखापर्यंत नुकसान आहे. काय पुरेपूर भरपाई मिळो हीच मी शासनाकडे मागणी करतो. मी विजय भास्करराव शेलार, राहणार खडकदेवळा खुर्द. माझे कालच्या रोजी पाऊस आणि हवेमुळे केळी मालाचे फार नुकसान झाले आहे. साधारण अंदाजे 700 ते 800 झाड हे जमीनदोस्त झालं आहे. तरी शासनाकडून मला लवकरात लवकर त्या बाबतचा मोबदला मिळावा ही अपेक्षा आहे. किती? आमची 7,500 लागवड होती 4.5 एकरमध्ये. 4.5 एकरमध्ये. किती वर्षाचं होतं हे झाड? हे 11.5 महिन्याचं झाड होतं. हे 11.5 महिन्याचं झाड होतं. आतापर्यंत किती खर्च लागलाय तुम्हाला? आतापर्यंत आम्हाला 4.5 लाख रुपये लागलेले. काय अपेक्षा आहे तुमची शासनाकडून? शासनाकडून आम्हाला योग्य तो पैसा म्हणजे खर्च झालेला खर्च व मोबदला मिळावा ही शासनाला विनंती आहे. दिगंबर शेलार. काल वादळाने माझं खूप नुकसान झालं. तरी मला नुकसान भरपाई मिळत नाही. ते असं. किती झाडं लावले होते तुम्ही? हे 7,000 खोडे. आणि किती वर्षाचं हे झाड आहे? हे 11 महिन्याचं आहे. निसणीवर आलेलं होतं का ते? निसणी कटाईवर माल. कटाईवर होता का? कितीचं नुकसान झालं आहे तुमचं सर? आता इथं नुकसान भरपूर आहे. आता भावाच्या हिशोबाने आता कमीत कमी 10 लाखाचं नुकसान आहे. तरी शासनाकडे काय मागणी आपली? आता काही द्यावं भाऊ शासनाने भरपाई. किती वर्ष तुम्ही हे पीक हे पेरलं होतं? किती वर्ष? 1 वर्ष.